बघितल्यावर लगेच करावीशी वाटेल अशी ही पालकाची भाजी कुठलंही वाटण न करता आपण तयार करणार आहोत. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत घरातील सर्वच मंडळी आवडीने पोटभर जेवतील अशी ही कमी वेळात तयार होणारी पालकाची भाजी नक्की एकदा करून बघा. चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. त्यासाठी सर्वात आधी इथे मी पालकाची एक जुडी पालक घेतलेला होता. तो आधी तोडून घेतलेला आहे, धुवूनसुद्धा घेतलेला आहे. आता हा पालक आपल्याला शक्य होईल तेवढा बारीक असा चिरून घ्यायचा आहे. पालकाच्या कोवळ्या काळ्यासुद्धा इथे मी घेतलेल्या आहेत. आणि हो, रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता इथे बघा, पालक मी जितका शक्य होईल तितका बारीक चिरून घेण्याचा प्रयत्न करत आहे. तर इथे आपला संपूर्ण पालक आपण जो घेतलेला होता तो चिरून झालेला आहे. आता हा पालक एका मोठ्या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत. तसा बघा, एरवी बरेच मोठी मंडळी किंवा लहान असू द्यात, पालक खायला नाक मुरडतात. मग अशी ही भाजी करून खाऊ घालायची. खूपच आवडीने जेवतील मग ही भाजी. तर आता पालक घेतल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा आपल्याला धना पावडर घालायचा आहे. त्याचबरोबर हळद घालायची आहे. आणि इथे आपण यामध्ये अगदी पाव चमच्यालाही थोडं कमी एवढं जाडसर कुटलेलं जिरं घातलेलं आहे. त्याचबरोबर पाव चमचा लाल तिखट आणि चिमूटभर एवढा हिंग घातलेला आहे. आता यामध्ये आपल्याला भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. आणि त्यानंतर यामध्ये आपण बेसन पिठाचा वापर करणार आहोत. तर इथे मी वाटीभर बेसन पीठ घेतलेलं आहे, पण मला इथे जेवढं बेसन पीठ लागणार आहे म्हणजे जवळपास अर्धा ते पाऊण वाटी बेसन पिठाचा आपण इथे वापर करणार आहोत. तर हे बेसन पीठ आपल्याला सुरुवातीला यामध्ये जास्त घालायचं नाही. चमचाभर तेल घातलेलं आहे. इथे तुम्ही थोडा ओवासुद्धा घालू शकता. आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे. आता आपल्याला बेसन पीठ जे आहे ते पालकामध्ये व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं आहे. सुरुवातीला यामध्ये पाणी घालायचं नाही, कारण पालकालाही पाणी सुटतं आणि इथं आपण मीठ घातलेलं आहे. त्यामुळे जे आपण बेसन पीठ घातलेलं आहे ते बेसन पीठ पाणी घातल्यामुळे जास्त लागू शकतं. सुरुवातीला बेसन पीठच पालकामध्ये एकत्र करून घेतलेलं आहे. आता इथे यामध्ये थोडं बेसन पीठ अजून मी वाढवणार आहे. तर आपण थोडं बेसन पीठ घालून घेणार आहोत. असं जवळपास आपल्याला अर्धी वाटी ते 3 पाव बेसन पीठ लागणार आहे. प्रमाण थोडंफार मागे पुढे होऊ शकतं. तर इथे बेसन पीठ परत घातल्यानंतर तेही आपण यामध्ये व्यवस्थित असं एकत्र करून घेणार आहोत. आता यावर अगदी आपण जसा पाण्याचा हबका मारतो तेवढंच पाणी आपल्याला घ्यायचं आहे. तर इथे बघा, अगदी थोडंसं पाणी घेतलेलं आहे मी. एवढंच पाणी आपल्याला लागणार आहे. कारण पालकाला पाणी सुटतं, त्यामुळे आपलं जे हे पूर्ण आपण बेसन पीठ घातलेलं आहे त्याचं प्रमाण वाढू शकतं. तर ते आपल्याला वाढवायचं नाही. त्यासाठी पाण्याचा इथे बेताने वापर करायचा. आता हा एक गोळा तयार झालेला आहे. आता आपण याचे रोल तयार करायचे आहेत. तर त्यासाठी इथे आता बघा, हे आपण जे बेसन पीठ आणि पालक भिजवून ठेवलेला आहे हा फार जास्त वेळ नाही ठेवायचा. मग पालकाला पाणी सुटल्यामुळे पूर्ण आपलं जे मिश्रण आहे एक प्रकारचा घट्ट गोळा तो पातळ होऊ शकतो. हाताला हलकंसं तेल लावून घेतलेलं आहे, कारण बेसन पिठाचा कमी वापर आपण इथे केलेला आहे, कारण पालकाची ही चव लागायला हवी. तर हाताला तेल लावल्यानंतर घेतलेलं मिश्रणाचा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजेच एक रोल तयार करायचा आहे. तर इथे हा रोल मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. आता शिल्लक राहिलेलं जे काही मिश्रण आहे त्याचासुद्धा गोळा तयार करून घेते. आणि हो, तुम्हाला असा रोल तयार करायचा नसेल याचा, तर मग आपण एका प्लेटला छान तेल लावायचं आणि त्यावर छान असं हे मिश्रण हाताने पसरवून घ्यायचं. तर आता इथे हा दुसरासुद्धा रोल मी तयार करून घेतलेला आहे बघा. तर आता हा रोलसुद्धा प्लेटमध्ये काढून घेते. आणि आता बेसन पीठ बघा, आपलं जे भांडं आपण त्यामध्ये बेसन पीठ भिजवून घेतलेलं होतं, तर भांड्याला खूप सारं लागलेलं आहे. याचा वापर आपण पुढे भाजीमध्ये करणार आहोत, ते सांगतेच तुम्हाला पुढे मी. तर आता आपण तयार केलेले रोल वाफवून घेणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे. आता यावर आपल्याला एक चाळणी ठेवायची आहे. तर मी चाळणीला फक्त अगदी थोडंसं तेल लावून घेते. पाणी गरम होते तोवर आपण बघा चाळणीला तेल लावून घेणार आहोत. तर असं हलकंसं तेलाचं पोट फिरवून घ्यायचं चाळणीवरून, म्हणजे यावर पालकाचे रोल चिकटणार नाहीत. आणि इथे आता आपल्याला दोन्ही पालकाचे रोल वाफवून घ्यायचे आहेत. याला फार जास्त वेळ लागत नाही, लगेचच वाफवल्या जातात 5 ते 7 मिनिटामध्ये. तर दुसराही रोल मी याच पद्धतीने यावर ठेवून घेते. आता आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची स्पीड मिडियम ठेवायची आहे. पाण्याला छान खळखळून अशी उकळी आली की रोल लगेचच मग आपले वाफवले जातात. तर बघा, आता मी झाकण ठेवलेलं आहे यावर. तर आता वाफवल्यानंतर दाखवते तुम्हाला.
तर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता रंगावरूनच आपल्या लक्षात येतं की रोल वाफवले गेलेले आहेत. तरीसुद्धा मग एखाद्या टूथपिकने तुम्ही चेक करू शकता. तर आता हे रोल मी काढून थोडे थंड होऊ देते. तोवर आपण भाजीसाठी लागणारी ग्रेव्ही तयार करणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान गरम करून घ्यायचं. तोवर आपण बघा हे बेसन पीठ भांड्याला लागलेलं होतं. त्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे बेसन पीठ पूर्ण असं हाताने काढून घ्यायचं. आता हे आपण भाजीमध्ये वापरणार आहोत. यामुळेच आपल्या भाजीला छान दाटसरपणा येणार आहे. म्हणजे बेसन पीठही वाया जायला नको आणि यामुळे भाजी छान टेस्टीही लागणार आहे. तर हे पूर्ण असं हाताने काढून घ्यायचं. ओलसर असल्यामुळे ते लगेचच निघतं. तर बघा आता पूर्ण जे आपलं बेसन पीठ होतं ते मी व्यवस्थित काढून घेतलेलं आहे. चला तर मग तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे. तर आता तेल गरम झाल्यानंतर आपल्याला सर्वात आधी यामध्ये पाव चमचा असं छान जाडसर कुटलेलं मी जिरं घातलेलं आहे. जिरं परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग घालायचा आहे. हिंगही तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे 5 ते 6 काळी मिरी. तुम्ही काळी मिरीची पावडरही घालू शकता. तर आता इथे एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालायचा. आता कांदा इथे जास्त काळपट करायचा नाही, पण छान परतून घ्यायचा भाजीमध्ये कांदा, म्हणजे हलकासा त्याला असा लालसर रंग आला पाहिजे. तर आता इथे कांदा आपण छान रंग बदलेपर्यंत परतून घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता कांदा जसा पाहिजे त्याचा रंग झालेला आहे, म्हणजे छान असा हा खमंग परतला गेलेला आहे. आता यामध्ये आपण एक एक करत पुढचं साहित्य घालणार आहोत. तर सर्वात आधी इथे आपल्याला यामध्ये घालायचं आहे छान आलं लसूण. आपण जाडसर असं कुटलेलं आहे ते. तर इथे 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं मी खलबत्त्यामध्ये छान कुटून घेतलेलं आहे, ते घातलं. आता ते छान तेलामध्ये परतून घ्यायचं आणि ते परतून झाल्यानंतर मग यामध्ये आपल्याला पाव ते अर्धा चमचा एवढी धना पावडर घालायची आहे. पाव चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे. त्याचबरोबर पाव चमचा गरम मसाला, यामध्ये हळद घालून घ्यायची आणि चवीनुसार आपल्याला इथे लाल तिखट घालून घ्यायचं आहे. आता हे कोरडे मसाले तेलामध्ये चांगले आपल्याला परतून घ्यायचे आहेत. आता इथे फोडणीमध्येच आपल्याला भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. ती सुद्धा चांगली मी परतून घेते आधी आणि त्यानंतर मग भाजीला छान चटपटीत अशी चव यावी यासाठी यामध्ये आपण दह्याचा वापर करणार आहोत. तर इथे आपण बघा 2 चमचे इथे दही घालून घेणार आहोत. छान घरचं ताजं असं दही वापरलेलं आहे. तुम्हाला दही जर वापरायचं नसेल तर मग इथे टोमॅटोची पेस्ट तुम्ही वापरू शकता. त्यानेही भाजी छान लागते. तर आता इथे दही घातल्यानंतर गॅसची स्पीड कमी करायची आधीच आणि नंतर दही घालायचं, म्हणजे दही फुटल्या जाणार नाही. दही छान व्यवस्थित असं एकत्र करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बेसन पिठाचं तयार केलेलं मिश्रण घालून घ्यायचं आहे. तर हे मिश्रण सुरुवातीला घालून घेते आणि नंतर मग यामध्ये पाणी आपल्याला वाढवायचं आहे. तर हे बेसन पीठ बघा आपल्याला फार जास्त परतत बसायचं नाही, कारण त्यामुळे लगेचच मग भाजीला दाटसरपणा येईल. तर इथे पाणी गरजेनुसार घालायचं. तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे, भाजीची ग्रेव्ही कशी पाहिजे तुम्हाला, त्यानुसार प्रमाण मग पाण्याचं कमी जास्त करू शकता. तर इथे मी पाणी अर्धा ते पाऊण पेला घातलेला आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान ही भाजी उकळवून आपल्याला घ्यायची आहे. तर इथे आता हे घातलेलं मीठ सुरुवातीला एकत्र आपण करून घेणार आहोत आणि गॅसची स्पीड इथे कमी करायची आणि छान ही भाजी आपल्याला उकळवून घ्यायची आहे. तर इथे आता ही भाजी छान आपली उकळत आहे. तर तोवर आपण बघा पुढची तयारी करूया. पण आता यामध्ये आपण हिरव्या मिरच्या घालूया आधी. तर इथे 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी अशा ग्रेव्हीमध्ये घालते. याची टेस्ट छान लागते. पण तुम्हाला नाही आवडत असतील तर स्किपही करू शकता. तिथे भाजी छान उकडत आहे तोवर आपण बघा हे रोल वाफवून थंड झालेले आहेत. आता हे रोल आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. बघा सुरुवातीला दाखवते तुम्हाला छान असे सॉफ्ट हे तयार होतात. कारण हे मिश्रण छान आपण असं कडक केलेलं नव्हतं किंवा यामध्ये बेसन पिठाचा सुद्धा जास्तीचा वापर केलेला नव्हता. त्यामुळे जास्त कडक असे हे तयार होत नाही. आता एकसारखे रोल आपल्याला असे कट करून घ्यायचे आहेत. हे रोल बघा असेही तुम्ही छान हलकेसे शॅलो फ्राय केल्यानंतर संध्याकाळच्या चहासोबत स्नॅक म्हणून तुम्ही खाऊ शकता. तर पण आता हे तसेही तुम्ही भाजीमध्ये वापरू शकता. आपण ते वाफवलेले आहेत. पण त्याला छान वरून हलकासा कुरकुरीतपणा यावा यासाठी आपण ते शॅलो फ्राय करून घेणार आहोत. तर इथे आता आपण हे तेलामध्ये असे दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंग याला येईपर्यंत परतून घेणार आहोत तेलामध्ये.
तर आता ही एक स्टेप आपण जास्त करू शकतो किंवा तुम्हाला नाही आवडत असेल तर मग तशीही रोल तुम्ही भाजीमध्ये वापरू शकता कट करून. तर आता इथे बघा, याला छान दोन्ही बाजूनी मी आधी परतून घेते आणि नंतर याला एकदा छान रंग आला की मग तुम्हाला मी दाखवते. पण याला नेहमी असं आलटून-पालटून असं पलटवत नाही बसायचं. एकदा छान एका बाजूने रंग येऊ द्यायचा आणि नंतर मग दुसऱ्या बाजूने असं दोनदाच पलटवायचं. तर आता मी आधी परतून घेते छान असे, मग दाखवते तुम्हाला. तर इथे बघा, हे रोल मी छान असे कट करून घेतल्यानंतर मस्त असे सोनेरी रंगावर भाजून घेतलेले आहेत. तर असा छान याला रंग येऊ द्यायचा. बघा इथे छान आपली जी ही वडी आहे, आता याला वडीच म्हणू आपण, तर छान हिला रंग किती असा मस्त आलेला आहे सोनेरी. आणि बघा अशी जाळीदार तयार झालेली आहे. यामुळे ती छान आतून पोकळ अशी झालेली आहे. म्हणजे यामध्ये ग्रेव्ही छान मुरली जाते. तर चला मग आपली ग्रेव्ही छान उकळल्या गेलेली आहे. तिलासुद्धा एकदा बघूया आपण. आणि आता छान हिला उकळी आल्यानंतर आपण यामध्ये जी तयार केलेली वडी आहे पालकाची ती घालून घेणार आहोत. तर आता भाजीचा दाटसरपणाही तुम्ही बघू शकता. तर अशी छान उकळी आल्यानंतरच एक एक करत यामध्ये ही वडी घालून घ्यायची आणि अगदी 2 ते 3 मिनिटासाठी भाजी उकळवून घ्यायची आहे आणि मस्त गरमागरम मग ताटामध्ये वाढून घ्यायची. चपाती असो, भाकरी असो किंवा भात असो, सर्वांसोबत ही एकदम जबरदस्त लागणारी छान चटपटीत चवीची पालकाची भाजी आहे. तर मंडळी, तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा आणि आजची ही तुम्हाला पालकाची एका वेगळ्या प्रकारची भाजी कशी वाटली हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला रेसिपी आवडली असेल, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.